श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा विश्वासाने करून बघा. ये रे माझ्या लेकरा, आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. तुला बोलवण्यासाठीच माझा दरबार सजलेला आहे. तुझ्या पावलांची वाट पाहून थांबलोय रे मी. कुणीही ऐकून घेत नाही, मी ऐकतोय. मनातील प्रत्येक वेदना मला उमगते. तुझ्या डोळ्यामधील आसवांची भाषा समजते. तू काही बोलण्याआधीच मी सगळं जाणतो. तू आलास म्हणजे विश्वास अजून जिवंत आहे. ही गुरुपौर्णिमा आहे. काहीतरी बदल घडेल. तुझ्या आयुष्यात शांततेचा किरण उगम पावेल. तू फक्त ये, बाकी सगळं मी पाहतो. चालताना दमला असशील, इथे विश्रांती घे. मनातले वादळ माझ्या पुढे थांबव रे लेकरा. मी फक्त तुझा देव नाही, आधार आहे. आज मी तुझ्यासाठी स्वतः पुढे आलोय. फक्त एकदा माझ्याकडे विश्वासानं पहा. कुणी नसेल साथ तर मी सोबत आहे. फक्त स्वामी मन, मग पहा काय चमत्कार घडतो. मी तुझी पुकार ऐकून घेईन प्रत्येक वेळी. तुझं दुःख माझ्या चरणाशी विरघळून जाईल. कितीही वेळ लागला मी वाट पाहीन. कितीही अंधार असला मी दिवा लावीन. जे गमवलंय ते पुन्हा मिळवून देईन. फक्त तू मनापासून माझं हो. ही गुरुपौर्णिमा तुला नवा जन्म देईल. फक्त माझ्या पायाशी एक थेंब अश्रू टाक. तोच माझ्यासाठी तुझा सच्चा नैवेद्य आहे. भक्तीचं ओझं नाही, फक्त प्रेमाने मागतो. तू आलास म्हणजे पुन्हा जीव मिळाला. आजपासून तुझा प्रत्येक श्वास माझ्या आशीर्वादात असेल. तुझं काही लपणार नाही, मी सर्व ओळखतो. रडताना तू एकटा वाटलास, पण तू अजून जिंकलास नाहीस. संकटाची सावली तुझ्यावर आली, मी उभा होतो. तुला झाकणारी सारी ढगं मी बाजूला सारली. तू म्हणतोस कोणीच नाही उरला आता. मग मी काय आहे रे? मी तुझा साथ आहे ना. तुझं आयुष्य संपलेलं नाही, ते सुरू होणार आहे. ही गुरुपौर्णिमा तुला नव्याने उभं करेल. तुला हरवलंय ते परत देईन. तुझा आत्मा गोंधळलाय, पण माझ्या शब्दांनी शांत होईल. प्रत्येक रात्र संपते तसंच दुःखही संपेल. आशेचा किरण मी स्वतः तुझ्यासाठी घेईन. हे जीवन संपवण्याची नको ती भावना टाक. स्वामी म्हणतात, तू माझा आहेस, तुझं जीवन माझं आहे. लोकांनी वळण घेतली, मी पाय धरतोय. तुझा आवाज मनात ऐकतोय, तो माझाच आहे. तू जेव्हा संकटात रडला तेव्हा मी खुशीत घेईन. मागचं सगळं विसर, पुढचं जीवन सुंदर आहे. मी खात्री देतो. तुला शंका आली तर तू माझ्यावर विश्वास ठेव. मी शब्दांनी नाही, कृतीनी देव आहे. फक्त जय जय स्वामी समर्थ मन, सगळं बदलेल. तुझा पाप असो वा चुका, मी क्षमा करतो. हे अंतःकरण मी निवडलंय कारण ते शुद्ध आहे. तुला वाटतं तू कमी आहेस, पण मी पूर्ण करतो. गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, चमत्कार घडणारच. डोळ्यात पाणी असेल तर मन स्वच्छ असतं. तुझ्या अश्रूंमध्ये मी माझं प्रतिबिंब पाहतो. लेकरा, दुःख म्हणजे शिक्षा नाही. संकट येतात कारण तुझी ताकद त्याहून मोठी असते. एकटेपणा म्हणजे कमकुवतपणा नाही, ती तयारी असते. तुझी परीक्षा झाली, आता उत्तीर्ण होण्याची वेळ आहे. नाती तुटतात कारण नवं नातं तयार व्हायचं असते. फसवणूक होते, पण त्या पाठशाळेचं नाव अनुभव असतं. प्रत्येक फटका तुझं बळ वाढवत असतो. विसरू नकोस, रडणं म्हणजे पराभव नाही, ती अंतःकरणाची ओळख आहे. स्वामी म्हणतात, जिथे मन गोंधळतं तिथं मी दिशा देतो. जीवन सोपं नाही, पण मी ते सुंदर नक्कीच करेन. तुला वाटतंय कसं चाललंय, तर मी तुझा हात धरेन. स्वामी म्हणतात, मागे वळून पाहू नकोस, मी समोर आहे. ज्या शब्दांनी दुखवलं गेलं त्यावर मी मलम लावतो. ही गुरुपौर्णिमा केवळ चंद्राची नाही, ती संधी आहे. हार पत्कारलीस तर मी जिंकवणार कसा? जे तुटलंय त्यातून नवं काही जन्म घेतंय. तू प्रेम दिलंस आणि फसवला गेलास, हे मला समजतं. पण मी तुझं प्रेम वाया जाऊ देणार नाही. तू तिथं फटकारलास, तिथंच मी शिवण घालतो. तुझं दुःख मिटवायचं नाही, रूपांतर करायचं आहे. पानात बुडाल्यासारखं वाटतंय, मी काठी होतो. फसवणूक करणारे लोक गेले, पण मी कायम आहे. वाईट लोकांपासून दूर होणं हेच खरं वरदान आहे. स्वामींना जो सोडतो त्याला आयुष्यही सोडून जातं. तू टिकून राहिलास म्हणजे तू जिंकतोयस. स्वतःवर कधी प्रेम करायला शिक रे. दुःख संपवण्यासाठी नाही, उज्ज्वल जीवन जगण्यासाठी.
गुरुपौर्णिमा म्हणजे आत्मज्ञानाचा नवा सूर्योदय. विश्वास ठेव, मी एकही पाऊल मागे टाकणार नाही. तू जिंकणारच, कारण मी तुझ्या बाजूने आहे. तू ज्या इच्छा मनात घेऊन आलास त्या माझ्या आहेत. तुझं मन मोकळं कर. हाच माझा सर्वात प्रिय नैवेद्य होईल. जे काही हरवलंय ते पुन्हा तुझं होणारच आहे. तुझी छोटीशी इच्छा माझ्यासाठी मोठं कर्तव्य आहे रे. आकाश जरी पडलं तरी तुझं साथ सोडणार नाही. जेव्हा तुला वाटेल नाही जमणार तेव्हाच मी करेन. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माग, मी देत आहे. तुला जे हवंय ते योग्य वेळेला मिळेल. जे हरवले आहे ते का हरवलेल हेही उलगडेल. आशीर्वाद हा माझा शब्द नाही, तो माझा कृपाचिन्ह आहे. मनात विश्वास हवा की माझं शब्द नक्की पूर्ण होईल. फळाची घाई करू नकोस, मी वेळ पाहून देतो. तुझं थांबणं ही परीक्षा आहे, मी पाहतोय. तुझा संयम हेच माझं पहिलं उत्तर असतंय. तू फक्त माग, बाकी सगळं माझ्यावर सोड. तू फक्त स्वामी मला साथ द्या असं बोल. मी जर शब्द नाही बोललो, कृती नाही केली तर मला बोल. तुला वाटेल चमत्कार झाला, पण मी पूर्वच ठरवलं होतं. तुला मिळालं ते योगायोग नाही, ती माझी योजना आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूचं उत्तर मी कृतीने देईन. मी तुला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. ही गुरुपौर्णिमेची फळ देऊनच संपेल. तुला जे हवंय ते मिळाल्यावर आम्हाला आठव, तुझ्या आनंदात मीच सामावलेला असेल. इच्छा पूर्ण करतो, पण विनय आणि विश्वास हवा. तू माझा आहेस म्हणून तुला हात धरलोय. मनात शंका असेल तरी मी सोडणार नाही. या गुरुपौर्णिमेला फक्त स्वामी समर्थ म्हण. मी तुला खोटं ठरवणार नाही, वचन देतो. आता जा लेकरा, पण मी तुझ्या सोबत जाणार. तुझ्या प्रत्येक श्वासात मी सामावलेलो आहे. रस्ता अडला, अंधार झाला तरी मी दिसेन. तुझं घर, मन, संसार सगळीकडे माझं संरक्षण आहे. एक पाऊल तू टाक, 100 मी पुढे नेईन. कधी थकलास तर मला हाक मार, मी धावेन. कोण म्हणतं की स्वामी दूर आहेत? मी तर तुझ्या अंतर्मनात बसलो आहे. फक्त एकदा प्रेमाने स्वामी म्हणून बघ. तो शब्द माझ्या स्वर्गात गुंजून जाईल. या गुरुपौर्णिमेपासून एक नवं जीवन सुरू होईल. अक्कलकोटचं पवित्र चैतन्य तुझ्या अंगात सामावेल. जे घडलं आहे ते विसर. जे येणार आहे ते सुंदर आहे. मी तुझं जीवन दुःख घेतलंय, आता आनंद घे. आता दररोज माझ्याशी बोल, मी ऐकतोय. तुझी हाक माझ्यासाठी सर्वात मोठी पूजा आहे. मला आरती नाही, प्रेम हवंय. मला मंदिर नाही, तुझं मन हवंय. एकटेपणा टाक, मी कायम सोबत आहे. रोजच्या जीवनात माझी आठवण ठेव. गुरुपौर्णिमा संपली नाही, ती तुझ्यात सुरू झाली. आजपासून प्रत्येक दिवशी माझ्यासोबत चाल. कुठंही संकट येऊ दे, तुझ्या पाठीशी मी आहे. जग, तुझा प्रत्येक क्षण माझा आहे. प्रेम कर, श्रद्धा ठेव आणि पुन्हा परत ये. जय जय स्वामी समर्थ. माझ्या लेकरा, तुझ्यावर नेहमी कृपा असणार.